नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकार जनतेकरता कोणते महत्त्वाचे लोकउपयोगी निर्णय घेत आहे, शिवाय इतरही महत्त्वाच्या योजना, याबद्दलच्या वेगवेगळ्या घडामोडी आपण बघणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये. चला सुरुवात करूया. नाशिकमधील ओझर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आणि प्रवासी सुविधांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र सरकार आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार ओझर विमानतळावर अत्याधुनिक नवीन टर्मिनल इमारत आणि इतर पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि वाढत्या औद्योगिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ओझर विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत आणि विस्तारीकरणाचं भूमिपूजन पार पडलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नाशिकसाठी 13,000 कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना उत्तम सुविधा देण्यासाठी विमानतळाची प्रवासी क्षमता वाढवण्यात येते. तसंच कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नाशिकमधील माल वाहतुकीला या विस्तारीकरणामुळे मोठी चालना मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारनेर तालुक्यातील सुपा इथल्या तोरल इंडिया प्लांटचं उद्घाटन पार पडलं. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मविश्वासाचं प्रतीक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. दावोस परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारने उत्तर महाराष्ट्रासाठी 50,000 कोटींची गुंतवणूक खेचून आणली असून त्यापैकी एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात 11,519 कोटींची गुंतवणूक होणार आहे. यामुळे जिल्ह्यात 18,000 तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात 75,000 रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. विदर्भाच्या औद्योगिक विकासाला एक ऐतिहासिक कलाटणी मिळालेली आहे. विदर्भात प्रथमच ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली असून यामुळे या भागाचा चेहरामोहरा बदलणार आहे. ॲडव्हान्टेज विदर्भ 2026 सारख्या उपक्रमातून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ही गुंतवणूक शक्य झाली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने नागपुरात एक इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग केंद्रासाठी मोठी गुंतवणूक केली असून त्यातून 10,000 नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गेल्या जवळपास 15,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे आणि 1600 एकर जागा आम्ही त्यांना देतो. यामुळे मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट तयार होणार आहे. तसंच या ठिकाणी स्मेल्टिंगच्या क्षेत्रामध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट झाली आहे. EV ऑटोच्या क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट झाली आहे. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागपूर आणि विदर्भात आलेली आहे. राज्यात तब्बल 70,000 पदांची मेगा भरती होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामध्ये MPSC मार्फत 20,000 पदांची भरती तर उर्वरित पदं विविध शासकीय विभागांमध्ये भरली जाणार आहेत. ही संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक, डिजिटल आणि कौशल्याधारित असणार आहे. सेवा प्रवेश नियमावलीत मोठे बदल करण्यात येणार असून पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार भरती होईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. सुनेत्र पवारांनी मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते. मंत्रालयात जाऊन सुनेत्र पवारांनी अजित पवारांच्या प्रतिमेला अभिवादन केलं आणि यानंतर दालनात जाऊन त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या विकासाच्या दृष्टीने 5 महत्त्वपूर्ण निर्णयांना मान्यता देण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ही उपस्थित होत्या. यामध्ये प्रामुख्याने नाबार्डकडून जलसंपदा प्रकल्पांसाठी 15,000 कोटींचं दीर्घ मुदतीचं कर्ज, यामधून अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण होणार असून 8 लाख हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पुण्यातील पुरंदर विमानतळ प्रकल्पाला गती देण्यासाठी आणि भूसंपादनाकरता 6,000 कोटींच्या कर्जाला शासन हमी देण्यात आलेली आहे. राज्यात माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान राबवणार आहेत आणि या अभियानासाठी दरवर्षी 80 कोटी 75 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसंच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 230 मधील दुरुस्तीद्वारे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून नोटीस बजावण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया संकल्पनेला गती देण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य उद्योगाने पुढाकार घेतला. मुंबईत आयोजित इंडियन मायक्रो फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या 6व्या राष्ट्रीय पीक पोषण आहार परिषदेत पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केलं. आज महाराष्ट्र विशेषमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 मराठी.